गायधनी साहेब सुरू करा. नमस्कार, शुभ संध्याकाळ सर्वांना. आज 27 डिसेंबर 2020 रविवारच्या संध्याकाळी सर्व सहाय्यक कृषी अधिकारी फेसबुक आणि फार्मलूक युट्यूब चॅनलचे सर्व श्रोतेगण आहेत त्यांचं मी इथे स्वागत करतोय. आणि आज नेहमीप्रमाणेच आपण ग्रामगीतेवरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याला संस्कृती राजेंद्र आखरे या आलेल्या आहेत. त्यांचा परिचय असा आहे की त्या BAMS च्या 3ऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनी आहेत आणि त्या विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय अमरावती येथे शिकत आहेत. त्यांचं चंद्रपूर आहे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब हे राष्ट्रसंतांच्या विचार प्रचारासाठी संपूर्ण आयुष्य त्यांनी वेचलेलं आहे आणि कुटुंबाचा वारसा घेऊन कुमारी संस्कृती ह्या पुढील त्यांचं कार्य करीत आहे. आणि त्या अनुषंगानेच जे आयुर्वेद शिक्षण असेल किंवा समाजाचं आरोग्य कसं चांगलं राहावं या दृष्टिकोनातून त्यांना आपण आज इथे पाचारण केलेलं आहे. आणि आपलं आतापर्यंतचे एकंदरीत 13 अध्याय झालेले आहेत आणि आजचा जो 14वा अध्याय आहे ग्रामगीतेमधला ग्राम आरोग्य. ग्राम आरोग्य त्याच्यामध्ये राष्ट्रसंतांनी काय सांगितलेलं आहे आणि त्याच्याकडून समाजाने काय घेणं अपेक्षित आहे याच्यावरती त्या पुढील विवेचन करणार आहे. आपल्याला आजच्या कार्यक्रमाला उपस्थितीमध्ये राजेंद्र घुमनार जी आहेत, ज्यांनी मागे एक अध्याय केलेला होता. त्याचबरोबर आमचे सहाय्यक कृषी अधिकारी फेसबुक पेजचे टीमचे सुखदेवजी जमदाडे आहेत, समीक्षा आखरेजी मला वाटतं त्यांच्या बहीण आहेत, त्या पण सोबत आहेत. तर मी या सर्वांचे इथे स्वागत करतो आणि कुमारी संस्कृती आखरे मॅडमना विनंती करतो की त्यांनी ग्राम आरोग्यावरती आपलं निरूपण व्यक्त करावं. सर्वप्रथम जय गुरु. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता पुण्यधामा, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी. नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी. नमो सद्गुरु ज्ञानदीपा प्रकाशा, नमो आद्य रूपा अनंता परेशा. नमो मंगला मंगल द्वैत्यहारी, नमो तत्कृपा पूर्ण दोषा निवारी. तुझे रूप ते पाहू दे विश्वव्यापी, तुझी पाऊले सेवू दे ग्रामरूपी. तुझे ज्ञान सैवांतरी संचरू दे, तुझा सत्य आनंद लोकी भरू दे. खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा. कडो हे वडो देह कारी पडू दे, घडू दे प्रभु एवढे घडू दे. घडू दे प्रभु
एवढे हे घडू दे. परमपूज्य श्री गुरुदेव, जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, योगी यांची माऊली संत श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकोबाराय, छत्रपती शिवाजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज, मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, राजमाता मासाहेब जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व या भारत देशात झालेल्या संपूर्ण संत महापुरुषांच्या व माझे आद्य दैवत माझे आई वडील या सर्वांच्या चरणी मी वंदन करते. तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी, माझे गुरुजन, सर्व श्रोती व माझ्या बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा सप्रेम जय गुरु. सहाय्यक कृषी अधिकारी या फेसबुक पेजचे मुख्य ऍडमिन आदरणीय मनोज गायधणे सर व यांची संपूर्ण टीम या सर्वांनी मिळून महाराजांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार ग्रामगीतेतील 41 अध्यायावर प्रबोधन करून करीत आहेत. आजच्या या करोनाच्या काळामध्ये सर्वीकडे सगळं काही स्थगित झालेलं आहे आणि तरी सुद्धा प्रबोधन हे थांबता कामा नये, त्यासाठी त्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून महाराजांचे विचार पसरवण्यासाठी इथे 41 अध्यायांचं प्रबोधन करतात. त्यापैकीच एक म्हणजे 14वा अध्याय ग्राम आरोग्य, याबद्दल मी या विषयावर चिंतन करणार आहे. महाराजांनी ग्रामगीतेमध्ये 41 अध्यायाचे वर्णन केलेले आहे. आजच्या जगात आपण कोणत्या तत्वावर चाललं पाहिजे, त्या तत्वांच्या प्रत्येक पैलूचं, प्रत्येक ठिकाणी आपण कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे, या प्रत्येकाचं वर्णन महाराजांनी या ग्रामगीतेमध्ये केलेलं आहे. ग्रामगीतेची रचना करताना 41 अध्याय व त्यामध्ये 8 पंचक आहे. त्यापैकी 2 पंचक आतापर्यंत संपलेले आहे. तिसऱ्या पंचकातला हा 14वा अध्याय म्हणजेच ग्राम आरोग्य. महाराजांनी ग्रामगीता लिहिताना ही सर्व भारतातला प्रत्येक खेडा, प्रत्येक शहर, प्रत्येक वाट महाराजांनी गाठली आहे आणि तिथून त्यांना जे जे काही प्रसंग त्यांच्यावर उद्भवले किंवा त्यांच्यावर जे जे काही त्यांनी निरीक्षण केलं आहे, त्यातून त्यांनी ही ग्रामगीता लिहिलेली आहे. त्याच्यामुळे ही ग्रामगीता श्रोता आणि महाराजांचे विचार किंवा महाराजांनी त्यावर काय आपले तत्व सांगितलेले आहे, याप्रमाणे ही ग्रामगीता मांडलेली आहे. महाराजांनी ग्राम आरोग्य हा अध्याय श्री चक्रधर स्वामींना अर्पण केलेला आहे. त्यांच्या स्मरण करून हा अध्याय लिहिलेला आहे. कारण चक्रधर स्वामी जे आहे त्यांची दिनचर्या ही अतिशय उत्कृष्ट मानली जाते. त्यांच्या शिष्यांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे आणि त्यामुळे महाराजांनी श्री चक्रधर स्वामी यांना ती अर्पण करून हा अध्याय लिहिलेला आहे. तर आज मी तुम्हाला ग्राम आरोग्य याबद्दल माझ्या अल्पबुद्धीने मला जे काही चिंतन झालेलं आहे ते आपल्या समोर सांगण्याचा एक प्रयत्न करीत आहे. मग ग्राम आरोग्य म्हणजे काय? तर महाराजांनी ग्रामगीता ही म्हणजेच गावकऱ्यास अर्पण केलेली आहे. महाराज म्हणतात की गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावची भंगता व दशा येईल देशा. म्हणजेच गाव हा विश्वाचा नकाशा आहे. गावावरूनच आपण देशाची परीक्षा करतो. आधी आपल्या गावाचं आरोग्य सुदृढ राहील तर त्याच्यानंतर ते शहराचं सुदृढ करेल. शहर जर चांगलं असेल तर मग एक दिवस देश चांगला होईल आणि एक दिवस देश चांगला होईल म्हणजेच एक दिवस संपूर्ण विश्व हे निरोगी राहील. आणि त्यामुळे महाराजांनी ग्राम आरोग्य असं सांगितलेलं आहे. कारण आपण ग्रामावरूनच देशाची परीक्षा करतो. पण मग ग्राम म्हणजे कळलं, आरोग्य म्हणजे काय? तर आरोग्य म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगते. आचार्य चरकांनी आयुर्वेदामध्ये चरक संहितेमधल्या सूत्रस्थान अध्याय 9 मध्ये सांगितलेलं आहे की विकारो धातू वैषम्यम साम्यम प्रकृती रुच्यते सुख संज्ञकम आरोग्यम विकारो दुःखमेवच. म्हणजे
सुखाची संज्ञा जेव्हा होते त्याला आपण आरोग्य म्हणतो. जेव्हा आपल्याला सुख आहे असं वाटतं तेव्हा तो आरोग्य असतो, आणि जेव्हा दुःख आहे असं वाटते तेव्हा तो विकार असतो. म्हणजेच जेव्हा आपल्याला सुख प्रधान होते तेव्हा त्याला आपण आरोग्य आहे असं म्हणतो, आणि जेव्हा आपल्याला दुःख होते तेव्हा त्याला आपण विकार असं म्हणतो. तसेच वाग्भट आचार्यांनी सांगितलेलं आहे की रोगस्तु दोष वैषम्यम दोष साम्यम अरोगता. म्हणजे जेव्हा शरीरातील दोष वैषम्य अवस्थेमध्ये म्हणजेच विचलित होतात तेव्हा आपल्याला रोग जडतो, आणि जेव्हा आपले दोष साम्य अवस्थेमध्ये असतात तेव्हा आपल्याला आरोग्य लाभतं. त्याचप्रमाणे आता स्वस्थ व्यक्ती म्हणजेच आरोग्यप्रधान व्यक्ती. मग स्वस्थ व्यक्तीची व्याख्या करताना सुश्रुत संहितेमध्ये सुश्रुत सूत्रस्थानामध्ये म्हणतात की दोषः समदोषः समाग्नीच समधातु मलक्रिया प्रसन्न आत्म इंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते. म्हणजे ज्याची आत्मा, ज्याचा इंद्रिय, ज्याचं मन हे प्रसन्न असतं, ज्याचा अग्नी समजतो, ज्याचे दोष समजतात, ज्याचे धातू समजतात, ज्याची मलक्रिया व्यवस्थित होते, तो म्हणजे स्वस्थ व्यक्ती. अशी ही स्वस्थ व्यक्तीची व्याख्या, आणि अशी ही आरोग्यता किंवा त्याला आपण आरोग्य प्रधान व्यक्ती असं म्हणतो. मग आरोग्य म्हणजे मग फक्त शारीरिक आरोग्य असतं का? तर नाही, अजिबात नाही. आरोग्य हे 2 प्रकारचं असतं. आरोग्य हे जसं शरीराचं असतं तसंच ते मनाचं सुद्धा असतं. मग आपल्याला आरोग्य बघताना एक ते शरीराचं बघायचंच आहेच, की जेवण कसं करायचं, आपला आहार, आपला विहार कसा असायला हवा, ते सगळं बघायचं आहेच. पण त्याचबरोबर मानसिक आरोग्य सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. कारण आपलं हे जे पूर्ण शरीर आहे, हे शरीर एकतर शारीरिक आणि मानसिक या दोनही घटकांचं तारतम्य जोडून नंतर त्याची पूर्ण प्रक्रिया होत असते. मी बोलत आहे, त्याच्यामध्ये माझ्या बोलण्यासाठी माझी जीभ, माझं ओठ हे सगळे माझे शारीरिक अवयव काम करताय, त्याचबरोबर माझं मन सुद्धा काम करतंय की मला बोलायचं काय. अशाच प्रकारे प्रत्येक ठिकाणी या दोघांचं तारतम्य जुळून नंतर आपले सर्व क्रिया होत असतात, सर्व प्रक्रिया आपल्या शरीरातील होत असतात. मग हे रोग उत्पन्नच का व्हावे? आपलं असं काय चुकतं की हे रोग उत्पन्न होतात? पूर्वी आता आपल्या मागे इतक्या पिढ्याने पिढ्या गेलेल्या आहे. अरे आपल्या पूर्वजांना एकही असा रोग झालेला नाही. करोना किंवा असं कोणताच एक रोग झालेला नाही त्यांना. फक्त जे नैसर्गिकतः आहे, जसं की ज्वर म्हणजे ताप, हा आपल्याला जन्मतः पण येतो आणि मरणाच्या वेळी पण आपल्याला तापच येत असतो. हे नैसर्गिक आहे, तर ते साधारण गोष्टी होत होत्या. मात्र असे भयानक रोग अजिबात होत नव्हते. मग हे होत आहे, तर मग यात आपलं काय चुकतंय हे आपल्याला बघायला पाहिजे. मग महाराजांनी आपलं काय काय चुकतंय, आपण कोणत्या कोणत्या तत्वांना बळी पडतोय किंवा आपण कोणत्या नियमांचं पालन करत नाहीये, याबद्दल महाराज या अध्यायामध्ये पुढे म्हणतात की चहू बाजूंनी केली गाणं, त्यात जंतू झाले निर्माण, त्यातून रोगाच्या साथी भिन्न भिन्न वाढ घेती. नाही नेमाचा आचार, शुद्ध नाही आहार विहार, अशुद्ध हवा पाणी संहार करीती जणांचा. काही केव्हा कुठेही खाणे, कधी झोपणे कधी जागणे, सप्तही धातू कोपती याने, रोग रूपाने फळा येती. महाराज म्हणतात की चहू बाजूंनी केली घाणं. आपल्या या सर्व रोगांचं कारण काय आहे, तर आपण घाण करतो, आपण स्वच्छता राखत नाही. आपल्या इकडे कसं असतं ना की आपण स्वतःचं घर साफ करायचं, मात्र तो कचरा उचलून आपण दुसऱ्यांच्या अंगणात जाऊन टाकायचं. मग पुढे म्हणतात की त्यात जंतू झाले निर्माण, घाणीमध्ये जंतू निर्माण होतात, बरोबर. मग ते जंतू निर्माण होतात ते दुसऱ्यांच्या अंगणामध्ये, आणि मग तेच जंतू आपल्या घरात येतात आणि आपल्याला संसर्ग होतो त्या जंतूचा, आणि मग आपल्याला रोग होतात, आणि मग असेच हा संसर्ग वाढत जातो आणि आपल्याला रोग विणतात, रोग वाढत जातात. मग एक दिवस अशी महामारी येते. आज आपण रस्त्याने जाताना कडेला फक्त आणि फक्त घाणीचे ढिगारेच पाहायला मिळतात. असं का? कारण आपली ही भावना आहे की आपलं स्वतःचं घर आपण स्वच्छ करायचं, मात्र आपला कचरा जो आहे तो आपण दुसऱ्यांच्या अंगणात जाऊन टाकायचा, आणि त्यामुळेच हे जंतू वाढत आहे. मग आपण काय करायला हवं, तर आपण ग्राम सफाई करायला हवी. आपण सर्व गाव स्वच्छ करायला हवं, सर्व शहर स्वच्छ करायला हवं.
पुढे महाराज म्हणतात की नाही नेमाचा आचार, आपण एकही नियम पाळत नाही. आपल्या पूर्वजांनी आपल्याला खूप चांगले, आपले आरोग्य प्रदान करणारे असे नियम बांधून दिलेले आहे. मात्र आज आपण त्या नियमांची पूर्ण कोळमंडी करतो, आपण एकही नियम पाळत नाही. आपल्याला सांगितलेलं आहे की स्वच्छ ठिकाणी स्वच्छ ताट सजवून नंतर खाली बसून जेवण करायचं. मात्र आपण काय करतो, तर आपण डायनिंगवर बसतो, आपण बेडवर बसतो, खुर्च्यांवर बसून जेवण करतो, बफेमध्ये आपण उभ्याने जेवण करतो. ही आपली पद्धत नाही. आणि याचा सुद्धा परिणाम आपल्या शरीरावर, आपल्या मनावर हा होतच असतो. पुढे महाराज म्हणतात की शुद्ध नाही आहार विहार. आपला आहार, आपला विहार अजिबात शुद्ध नाही. आहार तर आजकालचं अन्न तसं आहे की त्यात विष आहे, अन्नात विष आहे की साधं विष आहे काही कळत नाही. कारण आहार विहार हा इतका अशुद्ध झालेला आहे की त्यात काही नावच नाही. पुढे महाराज म्हणतात की अशुद्ध हवा पाणी संहार. हवा पाणी अशुद्ध कोण केलं हो? आपणच हवा पाणी काय भूमी सुद्धा आपण पूर्ण प्रदूषित करून दिलेली आहे. आणि याचाच परिणाम म्हणून आपल्याला रोग जडते आहे, आपल्याला अनेक व्याधी होत आहे. आधीच्या काळी मोजून 5-10 व्याधी असतील, मात्र आज आम्ही शिकताना बघतो की आज हजारो लाखो व्याधी आहेत. हे असं का झालं, तर यामध्ये आपलंच चुकलेलं आहे. आपण आपल्या नियमांचा पालन केलेलं नाही, त्यामुळेच हे सगळे रोग आपल्याला जडते. पुढे महाराज म्हणतात की काही केव्हा कुठेही खाणे, कधी झोपणे, कधी जागणे. आज आपण काय करतो, कुठेही खातो, कधीही खातो. आपली जी काही चक्र आहे शरीरातलं, त्या चक्राला आपण मेक मारतो. त्यामुळे आपली ते चक्र ढासळतं आणि मग आपली पचन शक्ती पूर्ण वाया जाते आणि म्हणून मग आपल्याला रोग होतात. आपण रस्त्यावरचं खातो, कोणी म्हटलं की चला काहीतरी बाहेर खाऊन येऊ, की आपण लगेच खातो, आपल्याला भूक असो की नसो, मात्र आपण ते खातोच. यामध्ये आपल्याला खरी भूक कोणती आणि खोटी भूक कोणती हे सुद्धा ओळखता येत नाही. पुढे म्हणतात की कधी झोपणे, कधी जागणे. आजकालच्या पिढीची म्हणजे आमच्याच पिढीची ही फॅशन झालेली आहे की रात्री जागरण करायचं, सकाळी सूर्य डोक्यावर येईपर्यंत झोपून राहायचं. याच्याने काय होतं, तर जागरणामुळे वात दोष जो आहे तो वाढतो. आणि मग वात दोष वाढला की पचनशक्तीला तो बाधा आणतो आणि त्याच्यामुळे मलावष्टंभ निर्माण होतो. मग पोट साफ होत नाही, मग बाकीचे सर्व आजार तिथून सुरू होतात. त्याच्यामुळे जागरण अजिबात करायचं नाही. आयुर्वेदामध्ये निद्रेचे 7 प्रकार सांगितलेले आहेत. मनोसंभव, शरीर श्रमसंभव, त्यापैकी एक आहे रात्री स्वभावज निद्रा. तर त्यातली जी रात्री स्वभावज निद्रा आहे ती अत्यंत महत्वाची आहे. आपल्या शरीरातील सर्व धातूंचं, सर्व शरीराचं जी क्षीणता आहे ती ते विलीन करते आणि शरीराला सुदृढ बनवते, अशी ती निद्रा असते. आयुर्वेदामध्ये 3 उपस्तंभ सांगितलेले आहेत: आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. सर्वात आधी आहार आपला शुद्ध सात्विक असा असावा. नंतर आहे निद्रा. निद्रेचं महत्व खूप आहे. आपली निद्रा जर व्यवस्थित नसली तर आपल्या त्याचा मरणावर परिणाम तर होतोच, त्याचबरोबर आपल्या शरीरावर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे निद्रा ही व्यवस्थित, रात्री स्वभावच निद्रा ही व्यवस्थितच झाली पाहिजे, जागरण नको. मात्र आजच्या पिढीला असं वाटतं की जागरण करणे म्हणजे एक फॅशन आहे, कूल वाटतं सगळ्यांना ते खूप. का बरं? सगळ्यांना घरी सांगताना सांगतात की नाही रात्री खूप शांतता असते, त्याच्यामुळे अभ्यास खूप छान होतो. मात्र असं काही नसतं. मी सुद्धा विद्यार्थी दशेतलीच आहे, त्याच्यामुळे मला ते खूप चौगून माहितीये की असं काही नसतं. रात्री सगळे शांत झोपलेले असतात म्हणून आपण शांत धिंगाणे घालू शकतो. आजकाल तर मोबाईलच आहे, आपण मोबाईलवर व्यवस्थित व्हिडिओ पाहू शकतो आणि धिंगाणे घालू शकतो. त्याच्यामुळे ते जागरण, आणि हे जागरण आपण टाळलं पाहिजे. याच्यामुळे बऱ्याच बिमाऱ्यांची सुरुवात होत असते. पुढे महाराज म्हणतात की सप्तही धातू कोपती याने रोग रूपाने फळा येते. हे सप्तती धातू कोपती याच्यावर मी तुम्हाला आपल्या शरीराची प्रक्रिया नेमकी कशी होत असते याबद्दल सांगते, थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. तर आपल्या शरीरामध्ये 3 प्रकारचे दोष असतात: वात, पित्त आणि कफ. मी दोष म्हणते, पण दोष म्हणजे ते आपल्याला अपाय करणारे असे नसतात, तर ते आपल्या शरीराचं संपूर्ण कार्य करणारे असतात. हे 3 दोष आणि सप्त धातू असतात. सप्त धातू म्हणजेच
रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. तसेच 3 मल असतात, पुरीश, मूत्र आणि स्वेद. या सर्वांचा समन्वय साधून हे सर्व एकामेकाच्या तारतम्याने आपल्या शरीरातील संपूर्ण प्रक्रिया घडवत असतात. मग संपूर्ण प्रक्रिया ज्या आहेत त्या घडवत असतात. तर याच प्रकारे आपल्या शरीरामध्ये एक अग्नी असते, ती ग्रहणी स्थित असते. तर ग्रहणी स्थित जी अग्नी आहे ती सर्व आपल्या आहाराचं पचन करीत असते. मग अशा वेळी काय होतं की आपण भोजन घेतो, तो भोजन जातो आमाशयामध्ये, आमाशयामधून जातो ग्रहणीमध्ये, आणि मग त्या ग्रहणीमध्ये आपली एक प्रज्वलित अग्नी असते आपल्या शरीराची, ती अग्नी त्या अन्नाचं पचन करते. मग त्याचं समोर जाऊन एक विभाजन होतो, त्याला आपण सारकिट्ट विभाजन असं म्हणतो. मग सारकिट्ट विभाजन मध्ये काय होतं, तर सार भाग आणि किट्ट भाग वेगळा वेगळा होतो. सार भाग म्हणजे आहारातला जो काही पोषक अंश आहे तो वेगळा होतो, आणि जो काही मल भाग आहे तो वेगळा होतो, आणि तो गुदमार्गाने उत्सर्जित होतो. मग जो सार भाग आहे तो सार भाग क्रमाक्रमाने, म्हणजेच की सप्तधातूच्या क्रमाक्रमाने, रस, रक्त, मांस, मेद या क्रमाने त्या प्रत्येकापर्यंत ते पोषकांश पुरवतात. आणि मग आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत तो पोषक अंश, तो आहार घटक दिला जातो. आणि मग आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला शक्ती मिळते, आणि मग ते आपलं काम जोमाने करते. अशा प्रकारे हे सर्व काम चालू असतं. मात्र आपण काय करतो की ह्या सर्व चक्रामध्ये अडथळा आणतो. तो अडथळा कसा, तर आपण कधीही खातो, आपल्याला भूक लागली असो नसो, आपल्या आता हे जे प्रत्येक पाऊल आहे त्या प्रत्येक पाऊलावर प्रत्येक ठिकाणी एक ठराविक काळ लागत असतो. मग तो कसा, आता हे अग्नी आहे तर मग ते अग्नीचं पचन व्हायला एक पर्टिक्युलर एक ठराविक काळ लागत असतो. जसं की सकाळी आपण जेवण केलं की ते संध्याकाळी पचतं, संध्याकाळी जेवण केलं की ते सकाळी पचतं. तर हा जो काळ आहे 4-5 तासांचा, हा त्याला ठराविक लागत असतो. आपण काय करतो, या काळामध्ये अडथळा आणतो. आपण सकाळी जेवण केलं, मग दुपारी आपण कुठे बाहेर गेलो, कुठे मित्रांसोबत गेलो, मित्रमैत्रिणींसोबत गेलो, तर आपण तो म्हणतो की चला मला भूक लागली, आपण काहीतरी खाऊया. आणि आपण मग आग्रहास्तव आपण खाऊन घेतो. आपल्याला भूक असो की नसो आपण खाऊन घेतो. मग ते खाल्ल्यामुळे काय होतं, आधीच आपलं पहिलेच अन्न पचलेलं नसतं आणि त्यामध्ये परत आपण भोजन टाकतो, आणि मग तो अग्नी जो आहे तो बिचारा काय करेल, तो इतक्या साऱ्या अन्नाचं पचन नाही करू शकत. एका पर्टिक्युलर मात्रेमध्येच तो पचन करू शकतो, आणि मग तो पचन करू शकत नाही. त्यामुळे त्यामुळे मग ते अपक्व अन्न राहतं. मग अपक्व अन्न राहतं, त्यामुळे मग जो सार किट्ट विभाजन आहे त्यातला सार भाग हा कमी निर्माण होतो आणि किट्ट भागच जास्त निर्माण होतो. मग अजीर्ण, अपचन असे आजार होतात. मग जो सार भाग निर्माण होतो कमी होतो, त्याच्यामुळे मग जे आपले सप्त धातू आहेत त्यांना बरोबर पोषक अंश मिळत नाही, त्यांना आहार मिळत नाही, आणि त्याच्यामुळे मग ते क्षीण होतात, आणि मग आपल्याला कोणताही आजार सहज होतो. हेच महाराजांना या ओळीमध्ये म्हणायचं आहे की सप्त ही धातू कोपतीयाने, हे आपण सगळं करतो त्याच्यामुळे सप्त धातू कोपतात, आणि मग आपल्या फळाला काय येतं, तर आपल्या फळाला रोग रूप येतं, आणि मग आपल्याला रोग होतात. आता हे सगळं काही आपण का करतो, तर हे सगळं आपण आपल्या जिभेच्या, आपल्या इंद्रियाच्या लालसेपोटी करतो. मग आपलं हेच सगळं चुकत असतं, आपण याच सगळ्या नियमांचं पालन करत नाही, म्हणूनच हे सगळं उद्भवतं. पुढे महाराज म्हणतात की हॉटेली खाणे मसनात जाणे, ऐसे बोलती शहाणे, त्यावरी नाना तिखट व्यसने, आज्ञा वेताळा सारिखे, कशास काही नियम नुरला, कोण रोगी कोठे थुंकला, कोठे जेवला संसर्गी आला, गोंधळ झाला सर्वत्र. यावर मी एक स्वामी रामतीर्थ यांच्या व्याख्यानातील एक दृष्टांत सांगू इच्छिते. त्यांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये सांगितलेलं आहे की एक व्यक्ती होता, त्याला एक सांसर्गिक रोग झाला, त्याचं नाव होतं देवी. आजच्या मेडिकल भाषेमध्ये चिकन पॉक्स म्हणतो आम्ही त्याला. तर हे त्याला झालेलं होतं. त्याने काय केलं, त्याच्या मित्राला एक पत्र लिहिलं, आणि मग पत्र लिहिलं आणि मग ते लिफाफ्यामध्ये टाकलं. लिफाफ्यामध्ये टाकल्यानंतर त्याला बंद करण्यासाठी त्यांनी थुंकीचा वापर केला. थुंकीने ते बंद केलं आणि मग ते पत्र त्यांनी पाठवलं. त्याच्या मित्राने तेच पत्र घेतलं, ते पत्र तिथूनच उघडलं, आणि त्याच्यामुळे त्याला सुद्धा तो संसर्ग झाला, आणि त्याला सुद्धा तो देवी नावाचा रोग झाला. इतक्या सूक्ष्मत्वाने सांसर्गिक रोग जो आहे तो पसरत असतो.
त्याच्यामुळे आपण कुठे थुंकतो, कुठे कुणाचा कसा स्पर्श होतो, या सर्वांवर ते रोग आपल्याला होणार की नाही हे अवलंबून असतं. आणि मग या सर्व भानगडीमध्ये आपल्या समाजातला एक असा भाग आहे की जो अंधश्रद्धेला बळी पडतो. मग ते काय म्हणतात की इथे देवीचा कोप झाला आहे म्हणून त्या व्यक्तीला देवी हा रोग झालाय. मग आपण काय करतो, तर आपण देवीला पाणी घालतो, देवीचा अंगारा त्याच्या अंगाला लावतो. अरे, त्या देवी या रोगामध्ये तो माणूस अग्नीने दाह होतो, त्याच्या शरीराचा पूर्ण दाह होत असतो आणि त्याच्यावर आपण अंगारा लावतो, त्याच्यावर आपण निंबाचा पाला, काहीतरी थंड वापरायला पाहिजे, काहीतरी थंड अभ्यंतर औषध द्यायला पाहिजे. तर आपण काय करतो, तर आपण त्याला अंगारा लावतो आणि अशा प्रकारे अंधश्रद्धेला बळी पडतो. इतके सारे वैद्य मंडळी, डॉक्टर लोक बसलेले आहेत, ते काय मूर्ख आहेत का? मग याच्यावर आपण विचार केला पाहिजे आणि अशा मग ते लोक काय करतात, तर मांत्रिकच बोलवतात आणि अंधश्रद्धेला बळी पडतात आणि त्या चिमुकल्या जीव गमावून बसतात. महाराजांना हा सुद्धा पैलू इथे मांडायचा होता की जसं रोग, ते आरोग्याबद्दल बोलायचं आहे, तर तुम्ही आरोग्य म्हणजे आरोग्याचं रक्षण करणारे वैद्य इथे स्थित आहेत, तर आपण ते वैद्यांकडेच गेलो पाहिजे. आपण अशा अंधश्रद्धेला कधीही बळी पडू नये. मग आता हे सगळं काही आपल्याला सुधारायचं आहे, तर मग आपण काय केलं पाहिजे? मग महाराज पुढे म्हणतात की गाव व्हावया निरोगी सुंदर, सुधरावे लागेल एक एक घर आणि त्याहुनी घरात राहणार करावा लागेल आदर्श. व्यक्ती व्हाया आदर्श सम्यक, पाहिजे दिनचर्याच सात्विक, सारे जीवन निरोगी सुरेख तरीच होईल गावाचे. महाराज म्हणतात की सुधरायसाठी काय करावं लागेल, तर आपल्याला एक एक घर सुधरावं लागेल. एक एक घर सुधरवणं म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला आपल्याला सुधरावं लागेल. आणि ते कसं शक्य होईल, तर आपण आदर्श दिनचर्येचं, सात्विक दिनचर्येचं आपण पालन करायला हवं. जेव्हा आपण हे पालन करू तेव्हा आपल्याला निरोगी असं आयुष्य लाभेल, निरोगी सुरेख असं आयुष्य लाभेल. मग महाराजांनी कसं निरोगी राहावं हे यामधून आपल्याला एक मंत्रच दिलेला आहे की आपण सात्विक आदर्श अशी दिनचर्या जर पालन केली तर आपल्याला कधीही रोग होणार नाही. आणि त्यामुळे मग समोर महाराजांनी आता दिनचर्या कशी पालन करायची, कधी काय केले पाहिजे, ते दिनचर्यामध्ये आपण काय काय केलं पाहिजे या सर्वांचं विवेचन केलेलं आहे. मग आता दिनचर्या कशी आपण करायची ते मी सांगते. तर महाराज म्हणतात की ब्रह्मे मुहूर्ते उत्तिष्ठतु, म्हणजे प्रातःकाळी उठावे. यावर महाराज या अध्यायामध्ये म्हणतात की प्रातःकाळची आरोग्यदायी हवा, सदा सर्वदा मानवते जीवा, प्रसन्नता देई ऋतू ते धवा, सर्व प्राणी असे. आपण ब्राह्ममुहूर्तावर का उठलं पाहिजे? ब्राह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या अगोदरचा घटका, अगोदरचा प्रहर, तेव्हा आपण उठलं पाहिजे. मग त्यावेळी आपण का उठलं पाहिजे? तर त्यावेळी आरोग्यदायी अशी हवा असते जी आपल्या मनाला प्रसन्न करते. आपल्याला केवळ आपल्या शरीराला आरोग्य प्रदान नाही करायचं, तर आपल्याला मनाला सुद्धा करायचं आहे. त्यामुळे मनाची एकाग्रता वाढते. या काळात उठल्यामुळे आपल्या मनाची एकाग्रता वाढते, मन शांत राहते. त्याचप्रमाणे तो जो वातावरण असतो त्या वेळेचा वातावरण हा अतिशय पोषक असा असतो. त्याच्यामुळे आपण ब्राह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे. त्यात परत एक हेतू आहे, ते म्हणजे की परत एक हेतू असा आहे की ब्राह्ममुहूर्त उठल्यामुळे तो जो काळ असतो त्या काळामध्ये आपल्या आहाराचं सम्यक पचन झालेलं असतं आणि म्हणून त्या काळी उठलं पाहिजे. आणि असं हे महाराजांना इथे सांगायचं आहे. आणि मग ब्राह्ममुहूर्त उठलं, बरं मग आता उठल्यानंतर काय करायचं? तर मग आपण अंथरुणावरच सर्वात आधी प्रातस्मरण करायचं. प्रातस्मरणाने काय होतं हो, तर आपल्या आपल्याला दिवसभरामध्ये जे काही ध्येय गाठायचे आहे ते सगळं आपल्याला त्या प्रातस्मरणामधून मिळतं. आणि आपण आपल्याला संस्कार शिबिरामध्ये सांगितलेलं आहे की प्रातस्मरणामध्ये आपण कोणतं म्हणतो, तर कराग्रे वससे लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदम, प्रभाते करदर्शन. हे गुरुदेवा, माझ्या हातांना इतकं बळकट कर की आज ठरलेलं मी जे काही ध्येय आहे आजच्या दिवसाचं ते मी पूर्णत्वाला नेईल, असं मला ध्येय दे, असं मला बळकट कर. असं हे प्रातस्मरणाचं कार्य असतं. त्यानंतर मग शौच मुखमार्जन करावे.
याच्यामुळे काय होतं तर वात दोषाचं शमन होतं. जे मगाशी सांगितलं मी की वात, पित्त, कफ हे 3 दोष आपल्या शरीरामध्ये असतात, त्यातील वात दोषाचं शमन होतं. आणि जर आपण याच्या उलट जर आपण जागरण केलं तर त्याच वात दोषाचा प्रकोप होतो. त्यानंतर मग म्हणतात महाराज की त्यानंतर आपण काय केलं पाहिजे, तर त्यानंतर आपण उषपपान केलं पाहिजे. मग उषपपानचं महत्व काय? तर महाराज म्हणतात की सकाळी करावे उषपपान, त्याने आंतर इंद्रियांचे शांतवण, नंतर करावे शीत जल स्नान, अति प्रसन्न चित्त राहे. उषपपानामुळे काय होतं तर उषपपानामुळे आपले जे आंतर इंद्रिय आहे ते शांत होतात आणि आपल्या इंद्रियांना शांत करणं अतिशय महत्वाचं असतं. कारण आपलं शरीर, आपलं मन, इंद्रिय, आपलं शरीर, नंतर इंद्रिय, नंतर मन आणि नंतर आत्मा हे सगळे एकमेकाच्या अशा साखळीमध्ये बांधलेले असतात आणि ते एकमेकांना साध्य करून आपापले कार्य करत असतात. त्याच्यामुळे उषपपान सुद्धा तितकंच महत्वाचं. त्यानंतर काय करावं तर नंतर करावे शीत जल स्नान. आपण शीत जलाने स्नान करावे. शीत जलाने स्नान केल्याने काय होते तर प्रसन्न चित्त राहते. शीतजलामुळे प्रसन्न चित्त राहते, मेंदूचा उत्कर्ष होतो, त्वचा शक्ती सुंदर राहते. त्याच्यामुळे आपण शीतजलाने स्नान केले पाहिजे. मग शीतजल म्हणजे काय तर शीतजल म्हणजे कोष्णजल. म्हणजे अतिशय थंडही नाही, अतिशय उष्णही नाही. आपण अतिशय थंड जर जल घेतलं त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला विकार होतात. आपण अतिशय उष्ण जर घेतलं त्यामुळे सुद्धा आपल्याला विकार होतात. त्याच्यामुळे आपण साधारण आपल्याला आपल्या सहनशक्तीनुसार असंच आपण जलाने स्नान केलं पाहिजे. कारण त्याच्यामुळे काय होतं तर आपल्या मनाची मलिनता दूर होते. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्या शरीराची मलिनता दूर होते आणि त्याच्यानंतर मग महाराज म्हणतात की त्यानंतर आपण काय केलं पाहिजे तर सामुदायिक ध्यान उपासना केली पाहिजे. आता शरीरातील जी मलिनता आहे ते आपण स्नानाद्वारे त्याची विलीनता करू, स्नानाद्वारे आपण त्याला बाहेर टाकू, पण मनाच्या विलीनतेचं काय? मग त्या मनाच्या विलीनतेसाठी आपण सामुदायिक ध्यान उपासना केली पाहिजे. त्याच्यामुळे मन एकाग्र राहतं, मन शांत असतं आणि एकाग्रतेची ताकद सर्वात मोठी असते. आपल्या भारत देशामध्ये जे काही महापुरुष जे संत झालेले आहेत ते प्रत्येक जण ज्ञान करत होते आणि त्या ध्यानामुळेच त्यांना ते शक्ती प्रदान झाली. मग त्याच्यामुळे ध्यान करणं, उपासना करणं तितकंच महत्वाचं. त्या पुढे महाराज म्हणतात की मग काय करायचं तर मग व्यायाम, योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार हे सर्व घालावे. मग याचा फायदा काय किंवा कशासाठी करावं तर आपलं शरीर सुदृढ राहण्यासाठी, शरीराला बळकटी येण्यासाठी आपण व्यायाम, योगासने, प्राणायाम हे करायलाच पाहिजे. आणि ते नित्य नियमाने, जसं आपण रोज भोजन करतो तसंच आपण नित्य नियमाने व्यायाम, योगासन, प्राणायाम केले पाहिजे. आणि व्यायाम हा किती करायचा तर ते सांगतात की व्यायाम कसा करायचा असतो की आपल्या कपाळाला आणि आपल्या कुक्षीला घाम येईल, बस एवढाच व्यायाम करायचा असतो. आपण घामाने पूर्ण ओले चिप्पे हो एवढा व्यायाम कधीही करायचा नसतो. व्यायाम म्हणजे कधीपर्यंत करायचा असतो तर जोपर्यंत आपल्या कपाळाला घाम येईल तोपर्यंतच तो व्यायाम योग्य असतो. त्याच्यानंतर जो आपण व्यायाम करतो तो म्हणजे दुस्साहस असतो. तो एक आपला साहस असतो आणि असा साहस कदाही करू नये. कारण हा जो साहस आहे, हा साहस हा राजयक्ष्म नावाच्या एका मोठ्या महारोगाचं एक कारण आहे, एक हेतू आहे. त्यामुळे असा साहस कधीही करू नये. नंतर प्राणायाम. तर प्राणायामाने काय होतं तर आपल्या श्वसन नलिकेतील, श्वसनात संस्थेतील जे काही आजार आहेत ते दूर होतात. त्याचबरोबर आपल्या मनाची एकाग्रता, मन शांत होतं. त्याच्यामुळे प्राणायाम सुद्धा नियमाने करायला पाहिजे. सूर्यनमस्कार अतिशय सोपे, कोणीही सहज करू शकेल असे. त्याच्यामुळे सूर्यनमस्कार घालावे. आणि या सर्वांमुळे आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि रोग प्रतिकार शक्ती आपली वाढणं किती गरजेचं आहे हे सद्यस्थितीमध्ये सर्वांनाच कळलेलं आहे. त्याच्यामुळे हे नित्य नियमाने केलं पाहिजे. पुढे महाराज म्हणतात की मग आता काय करावे तर आता मग आपण आपल्याला ज्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत जसं की पाठण, गायन, वादन हे सगळं आपल्या आवडीनुसार आपण ते करावं. त्यानंतर
आपण गावाची स्वच्छता करावी, सर्वांनी मिळून गावाची स्वच्छता करावी. महाराज एका भजनामध्ये म्हणतात की स्वच्छ करूया गाव सगळे या जणी हो या क्षणी. महाराजांनी आधीच अध्यायाच्या सुरुवातीला सांगितले आहे की हे रोग का बरं होतात, तर चहू बाजूंनी केली घाण. आपण घाण केलेली आहे म्हणून ते जंतू निर्माण होते आणि म्हणून आपल्याला रोग होत आहे. मग त्या जंतूचा पूर्ण निवारा करण्यासाठी, त्यांना मुळातून नष्ट करण्यासाठी आपण स्वच्छता केली पाहिजे. आणि त्यामुळे सर्वांनी मिळून गावाची स्वच्छता केली पाहिजे, घराची स्वच्छता केली पाहिजे. अशा प्रकारे ही सर्व दिनचर्या आपण नित्य नियमाने पालन केली पाहिजे. ही एक आदर्श दिनचर्या आहे. आणि आजपर्यंत जे काही थोर महापुरुष संत जे होऊन गेलेले आहे, ते प्रत्येकाने हे सगळं काही पालन केलेलं आहे, म्हणूनच ते थोर आहे, म्हणूनच ते महान पुरुष झालेले आहे आणि आपण साधारण राहिलोय. सगळे आधी साधारणच होते, ते सुद्धा मनुष्यच आहे, ते सुद्धा साधारणच आहे. मात्र ते आपल्यापेक्षा वेगळे का आहे? कारण ते आपल्या स्वतःला एक शिस्तबद्ध वळण लावून ठेवलेले आहे आणि त्यानुसारच ते चालतात. अशी आदर्श दिनचर्या त्याचा ते पुरावा करतात, ते सर्व नियमांचं ते पालन करतात आणि त्यामुळे ते थोर झालेले आहेत. त्यामुळे आपण एक शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या दिनचर्याचं पालन केलं पाहिजे. आपला आहार विहार हा शुद्ध असायला हवा. पुढे महाराजांनी मग भोजनाचा विचार सांगितलेला आहे की आपण भोजन कसे करायला पाहिजे, भोजनामध्ये कोणते पदार्थ असायला पाहिजे, भोजनापूर्वी काय करायला पाहिजे, भोजनाच्या पश्चात काय करायला पाहिजे, भोजन करताना आपलं भोजन कोणत्या पद्धतीचं असलं पाहिजे आणि भोजन करताना आपल्या मनामध्ये कोणता विचार असला पाहिजे, या सर्वांचं सूक्ष्म विवेचन महाराजांनी या अध्यायामध्ये केलेलं आहे. पुढे महाराज म्हणतात की भोजनाच्या पूर्वी आपण काय केलं पाहिजे, हे महाराजांनी ओवीमध्ये सांगितलेलं आहे की भोजनापूर्वी आचमन, त्याचा उद्देश अग्निदीपण, चित्र आहुती जल आवर्तन, समर्पण हाची भाव त्याचा. ईश्वरे उपजविले अन्न, ते अन्न ईश्वरी कृपादान, ज्यावरी सर्वांचे असे जीवन, त्याचे ऋण आठवावे. ज्याची लेकरे जीवजन, त्यांना आधी लाभावे अन्न, यासाठी विश्वदेवाचे संतर्पण, यज्ञमय भोजन या भावे. सर्वात आधी आपण ज्या शेतकऱ्यांनी एवढं कष्ट करून एक एक दाणा पिकवलेला आहे, त्याची लेकरे तर उपाशी नाही ना, आधी याची जाणीव करावी, आधी ते तपासून बघावं. एकही लेकरू, शेतकऱ्याचं एकही लेकरू किंवा कुणाचंही एकही लेकरू उपाशी राहू नये, याची आधी आपण काळजी घ्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे हे एक समर्पणाची भावना असली पाहिजे की आपण आपला अग्नी प्रज्वलित झालेला आहे आणि आपल्या या ब्रह्माग्नीला, आपल्या ब्रह्माला आपण ही एक आहुती देत आहोत, हे आपण एक समर्पणाची आपली एक भावना आपल्या मनात असली पाहिजे. आणि आपल्या ईश्वरामुळे, आपल्या गुरुदेवामुळे आपल्याला ते अन्न प्राप्त झालं आहे, याबद्दल आपण कृतज्ञता असलो पाहिजे. मग आपण भोजनापूर्वी संस्कार शिबिरामध्ये श्लोक सांगतात, ते भोजनापूर्वी म्हणायचा तो म्हणजे की भोजन नहीं यह यज्ञ है, ब्रह्माग्नि में है आहुति, नरचित्त शुद्ध सेवन करे तब ब्रह्म ही होती मती. ऐसी किया कर भावना, अर्पण किया कर ब्रह्म को, कर फेर भोजन प्रेम से सद्बुद्धी पावे धर्म को. भोजन हे एक यज्ञ आहे आणि या यज्ञामध्ये आपण ब्रह्माग्नीमध्ये आहुती देत असतो. ब्रह्माग्नी म्हणजे इथे देहाग्नी आहे, म्हणजे ग्रहणी स्थित आपली अग्नी जे आपल्या आहाराचं पचन करत असते, त्याला आपण ही एक आहुती देत आहोत, असं या यज्ञाचं स्वरूप आहे. आणि मग याच्यामुळे काय होतं, तर आपलं चित्त शुद्ध होतं. अशा शुद्ध सेवनामुळे ब्रह्म सुद्धा खुश होतो आणि हा ब्रह्म म्हणजे आपला आत्मा हा सुद्धा खुश होतो. आणि अशी ही अर्पण करण्याची आपल्यामध्ये भावना असली पाहिजे. आणि अशा या श्लोकापासून आपण सुरुवात करावी. मनामध्ये कोणतेही मलिन विचार नको, मन अतिशय शुद्ध असलं पाहिजे. कारण आपल्या परिसराचा, आपल्या मनाचा, आपल्या शरीराचा, आपण जेवताना काय बोलतो, काय विचार करतो, या सर्वांचा परिणाम आपल्या शरीरावर, मनावर हा होतच असतो. आणि त्यामुळे भोजनापूर्वी आपण हा श्लोक म्हणायचा असतो.
त्यानंतर पुढे महाराज म्हणतात की भोजन म्हणजे भूमातेचा प्रसाद, समजोनी सुखे घ्यावा आस्वाद, ज्यात शेतकऱ्याचे कष्ट विशद, ते अन्न सेवावे सेवेस्तव. म्हणजे काय, तर भोजन हा काय आहे, भूमातेचा प्रसाद आहे. आपल्याला तो प्रसाद रूपी लाभलेला आहे. त्याच्यामध्ये कष्टकरी शेतकऱ्याचं घाम आहे. एक एक दाणा पिकवण्यासाठी शेतकरी मरतो आणि आपण बफे मध्ये उभे राहून तेच अन्न लाताडतो, तेच अन्न आपण वाया घालतो. त्या अन्नाची किंमत करा, त्या शेतकऱ्याच्या घामाची किंमत करा. अन्नाचा कधीही अपमान होऊ नये. आजच्या काळामध्ये बफेची खूप खूप म्हणजे फॅशन आलेली आहे की बफेमध्ये जेवण करायचं, मग आपल्याला आवडलं ठेवायचं, नाही तर ते तसंच वाया घालवायचं. लोक ते पाया खाली तुडवायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. खूप दुःखद वाटतं याबद्दल. त्याच्यामुळे आपण त्या शेतकऱ्याच्या कष्टाचं सोनं, त्या कष्टाची आपल्याला जाणीव असावी आणि ते अन्न आपण कसं सेवावं, तर ते अन्न आपण सेवेस्तव सेवावं, की आपल्याला प्रसाद म्हणून लाभलेला आहे, याप्रमाणे आपण त्या अन्नाचं सेवन केलं पाहिजे. बरं, मग ठीक आहे, हे सगळं मान्य आहे, हे सगळं अशा प्रकारे आपण भोजन करायचं. मग भोजनामध्ये पदार्थ कोणते असावे किंवा ते भोजन कोणत्या प्रकारचं असावं, कारण भोजनाचे अनेक प्रकार आहे. मग त्यापैकी भोजन आपण कोणतं घेतलं पाहिजे आपलं आरोग्य प्रदान होण्यासाठी, तर महाराज पुढे म्हणतात की राजस तामस सात्विक, भोजनाचे प्रकार अनेक, त्यात आपली शक्ती पाहुणी सम्यक, पचेल तैसे करावे. भोजनाचे 3 प्रकार सांगितलेले आहे महाराजांनी, राजस, तामस आणि सात्विक. जे मांस पदार्थ आहे, मांस पदार्थ, त्यानंतर किडलेले, अतिशय उष्ण, अतिशय तीक्ष्ण, अतिशय तिखट पदार्थ, त्यानंतर किडलेले, नासलेले, दुर्गंधीयुक्त, हे सगळे जे पदार्थ आहे, हे सगळे येतात राजस आणि तामस भोजनामध्ये. आणि सात्विक भोजन म्हणजे काय, तर सात्विक भोजन म्हणजे जसं की दूध, दही, तूप, तक्र, दही नाही, दूध, गोघृत, त्यानंतर तक्र, ताजे भाजीपाले, सहज ताजे जे आपल्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पिकतात, असे सगळे शुद्ध असे अन्न जे असतात ते म्हणजे सात्विक अन्न. आणि मग आपण आधीच बघितलेलं आहे की आहाराचा परिणाम हा शरीरावर असावा, तसाच मनावर सुद्धा असतो. त्याचप्रमाणे मनाचे सुद्धा काही गुण आहेत. तर मनाचे गुण हे 3 आहे, एक गुण आहे आणि 2 दोष आहे. तर मनाचा सत्व हा गुण आहे आणि रज आणि तम हे मनाचे दोष आहे. आपल्या ब्रह्मांडाचा ना एक नियम आहे, एक सिद्धांत आहे, तो म्हणजे सर्वदा सर्व भावानां सामान्यम वृद्धी कारणम रासयेतु विशेषः. म्हणजे समानाने समानाची वृद्धी होते आणि विपरीताने ऱ्हास होतो. म्हणजे एका पाण्याच्या लोट्यामध्ये, पाण्याच्या पात्रामध्ये आपण जर पाणी टाकलं तर त्याची वृद्धी होते, आणि आपण जर त्यामध्ये माती टाकली तर ती त्यातलं पाणी शोषते आणि पाण्याची पात्रता जे आहे ते पाणी कमी करते, म्हणजेच पाण्याचा क्षय होतो. आणि अशाच प्रकारे आपल्या शरीराचं सुद्धा असतं. जर आपण तामसिक आहार घेतला तर आपल्या मनाचा तम हा गुण वाढतो. जर आपण राजसिक आहार घेतला तर आपल्या शरीरातला रज हा गुण वाढतो. जर आपण सात्विक आहार घेतला तर आपल्या मनाचा सत्व हा गुण वाढतो. आणि त्यामुळे या नियमानुसार आपण जर सात्विक अन्न घेतलं तर आपल्या मनाचा सत्व हा गुण वाढेल, म्हणजेच आपण सद्वृत्तीकडे जाऊ, आपण सज्जन व्यक्तीच्या मार्गाने जाऊ. आणि तेच जर आपण राजसिक तामसिक असा आहार घेतला तर काय होतो, तर तुम्ही सर्वांनी सुद्धा अनुभवलं असेल तुमच्या आजूबाजूला, किंवा तुम्ही अनुभवल्यापैकी जे लोक मांसाहार करतात किंवा खूप तिखट खातात, तर त्यांचा तुम्ही बघा की ते खूप जास्त उग्र असतात. त्यांना खूप लवकर राग येतो, खूप लवकर चिडतात, ते कुणावरही लवकर भडकून जातात, कुणावरही लवकर रागवतात, असे असतात. आणि जे सात्विक अन्न खाणारे आहे, म्हणजेच आपले शेतकरी बांधव, ते सौम्य स्वभावाचे असतात, शांत असतात. कोणतीही गोष्ट आधी साध्यतेने शांतपणे ते समजून घेतात आणि नंतरच त्यावर उत्तर देतात. हा परिणाम आहे. हे सगळे मनाचे गुण आहे आणि या मनाच्या गुणासोबत शरीरावर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. आणि त्यामुळे आपण भोजन करताना भोजन कोणत्या प्रकारचं आहे याचा सुद्धा विचार करायला पाहिजे.
या भोजनाबद्दल परत विस्तृत, या राजस तामस सात्विक या भोजनाच्या प्रकाराबद्दल परत विस्तृत वर्णन भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. मग असं आपण भोजन करायला पाहिजे. त्यानंतर भोजन करताना मग महाराज पुढच्या ओळीमध्ये काय म्हणतात, तर त्यात आपली शक्ती पाहुनी सम्यक पचेल तैसे करावे. मग आपली शक्ती पाहावी म्हणजे नेमकी कोणती शक्ती, तर ती शक्ती आहे अग्नीची शक्ती. आपण नेहमी आहार घेताना आपल्या अग्नीचा विचार करूनच आपण आहार घेतला पाहिजे. मग अग्नीचा विचार म्हणजे नेमका काय, तर आयुर्वेदामध्ये काही सांगितलेलं आहे किंवा मला जे काही माहिती आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की अग्नीचे 4 प्रकार असतात. एक असते तीक्ष्ण, एक असते मंद, विषम आणि सम. मग तीक्ष्ण अग्नी असणारे लोकांचं कसं असतं की त्यांना आपण जड पदार्थ खायला दिले किंवा लघु पदार्थ खायला दिले किंवा अतिशय गुरु खूप जास्त गोड खायला दिलं तरी पण त्यांना ते सहज पचतं आणि लवकर पचतं. तेच मंद अग्नी असणारे जे लोक आहे तर त्यांचा अग्नी मंद असतो, त्याच्यामुळे त्यांना आपण हलका आहार जरी दिला तरी सुद्धा तो पचत नाही. हे साधारणतः वृद्ध लोकांमध्ये जास्त असतं. कारण आपण बघतो की वृद्ध लोकांना आपण सकाळी जेवायला दिलं की त्यांना संध्याकाळपर्यंत काही भूक लागत नाही, की संध्याकाळी ते जेवतच नाही, भूक लागतच नाही त्यांना. ही असते मंद अग्नी. तिसरी आहे विषम अग्नी. विषम अग्नीचं कसं असतं की त्यांना कधी लागते तर कधी लागत नाही. म्हणजे त्यांना आपण जड पदार्थ खायला दिले, गुरु पदार्थ खायला दिले तरी ते खूप लवकर पचन त्याचं करून घेतात. आणि कधी कधी काय होतं की त्यांना आपण अगदी हलका असा आहार दिला तरी सुद्धा ते त्याचं पचन करू शकत नाही. असा असतो विषम अग्नी. आणि शेवटचा तो म्हणजे सम अग्नी. सम अग्नी म्हणजे काय, तर वेळेवर जेवढं मात्रावत आपण घेतलेलं आहे तेवढं बरोबर ते पचणे म्हणजे असतं सम अग्नी. म्हणजे सकाळचा आहार संध्याकाळी व्यवस्थित आणि संध्याकाळचा आहार बरोबर सकाळपर्यंत अगदी व्यवस्थितरित्या पचतो, तो म्हणजे असतो सम अग्नी. आपण स्वस्थ व्यक्तीची व्याख्या करताना आधीच सांगितलेलं आहे की समदोषः समाग्नीच, ज्याचा अग्नी सम असतो तो व्यक्ती स्वस्थ असतो. मग असं आपल्याला हा समअग्नी राखायचा असतो. पण प्रकृतीतः आपल्या जन्मतःच या 4 अग्नीपैकी कोणता तरी एक अग्नी आपला असतो आणि तो बदलत नाही किंवा तो बदलतो सुद्धा तर तो आपल्या वयाच्या पातळीनुसार, वयाच्या अवस्थेनुसार तो बदलत असतो. मग आता या 4 पैकी आपली नेमकी कोणती अग्नी आहे हे आपण स्वतःचं निरीक्षण करून ओळखायची असते आणि त्यानुसारच आपण आहार घ्यायचा असतो. आपण आणि आपली सवंगडी आहे, तर आपण कुठेतरी बाहेर जात आहे. एक आहे आपली सवंगडी की त्याचं आपली मैत्रीण आहे आणि तिच्या तीक्ष्ण अग्नी आहे, मात्र आपली मंद अग्नी आहे, तीक्ष्ण अग्नी आहे. त्याला खूप भूक लागली आहे जोराची, ती म्हणते की चला आपण काहीतरी कुठेतरी बाहेर खायला जाऊया. पण आपली मंद अग्नी आहे, आपलं सकाळचं अजून पचलेलंच नाहीये. मग आपल्याला काय होतं की ती म्हणते की मला भूक लागली आहे, आपण बाहेर काहीतरी खायला जाऊ. तर आपण तिला म्हणतो की नाही मला भूक नाहीये, मी नाही खात. मात्र मग जशी ती म्हणते की चल आज मी तुला देतो, मी तुला चारतो, चल आपण काहीतरी खायला जाऊया, सटकन आपली भूक निर्माण होतं. आपली अग्नी एकदम प्रज्वलित होते आणि आपल्याला खूप भूक लागते. मात्र ती भूक खरी नसते. ती जी भूक आहे ती आपली खोटी भूक असते. तो फक्त आपल्या भुकेचा भास असतो आणि तो सुद्धा आपल्या इंद्रियांमुळे, आपल्या जिभेच्या लालसेमुळे तो आपल्याला भास होतो. ती खरी भूक नसते. आणि त्यामुळे आपण आपल्या अग्नीचा विचार करूनच सर्व भोजन आपलं योजलं पाहिजे आणि त्यानुसारच आपण जेवण केलं पाहिजे. आपण आपली खरी भूक, खोटी भूक हे सुद्धा ओळखलं पाहिजे आणि त्यानुसार आहार घेतला पाहिजे. त्यानंतर मला परत एक सांगायचं आहे ते म्हणजे मात्रावत. भोजन घेताना हे मात्रावत असावं. संत गाडगे महाराज म्हणतात की आपल्या ओंजळीमध्ये जेवढं अन्न येईल तेवढंच आपण प्राशन केलं पाहिजे, तेवढंच आपण घेतलं पाहिजे, कारण तेवढ्याच मात्रेची आपल्या शरीराला आवश्यकता असते. त्याच्यामुळे आपलं पोट एकदम डच्च भरू नये. कधीही आपलं डच्च भरलेलं असं पोट एवढं आपण जेवण करू नये. तर साधारण आपल्याला अग्नीला जेवढं लागतं किंवा आपलं पोट भरेल एवढंच आपण अन्न सेवन केलं पाहिजे. आणि ते कसं सेवन केलं पाहिजे, तर ते सात्विक, त्यानंतर शुद्ध, त्यानंतर आपल्या अग्नीचा विचार करून खरंच आपल्याला भूक लागली आहे की नाही, आधीचं अन्न पचलेलं आहे की नाही याचा विचार करून नंतरच आपण जेवण केलं पाहिजे. बरं, आधीचं आपलं अन्न पचलं की नाही पचलं आपल्याला कशावरून कळतं, तर त्याची काही लक्षणे असतात.
ती अशी की आपलं पचन झालेलं आहे अगोदरच्या अन्नाचं, ते कसं आपल्याला समजतं तर आपल्याला एक असतं की आपल्याला उद्गार येतात, दुसरं असतं की आपल्याला शरीराला हलकं हलकं वाटतं, आणि तिसरं असतं की आपलं शरीर इतकं सुंदर आहे, हिऱ्यासम आपलं शरीर आहे, त्याच्या निसर्गाने इतकी शिस्तबद्ध अशी योजना केलेली आहे की ते कधीही चुकत नाही. आपल्याला ते तहानेची जाणीव करून देतात, आपल्या भुकेची जाणीव करून देतात. अग्नी आपोआप पेटायला लागतो आणि आपल्याला भूक लागते. तेव्हा अग्नीचं संपूर्ण काम होतं, आपलं जे काही अन्न आहे ते पचतं, आणि त्यानंतर मग अग्नी परत प्रज्वलित होतो आणि मग आपल्याला भुकेची जाणीव होते. आपल्याला कळतं की पोटामध्ये काहीतरी सुरू आहे आणि एक ते आपल्याला उद्गार येतो आणि आपल्याला हलकं हलकं वाटतं. हे त्यातलं सर्वात महत्वाचं लक्षण. मग जेव्हा असे लक्षण उत्पन्न झाले की आपल्याला खरोखरीची भूक लागली, आपल्याला तर आहार होत नाहीये, ती म्हणजे आपली खरोखरीची भूक असते, ही ओळखूनच नंतर आपण आहार सेवन करायला हवा. त्यानंतर मग पुढे महाराज म्हणतात की मग आता सात्विक अन्न म्हणजे काय? ठीक आहे, आपण मात्रावत घेऊ, अग्नीचा विचार करून घेऊ, पण मग सात्विक अन्न म्हणजे काय नेमकं? त्याच्यामध्ये काय काय पदार्थ येतात? तर ते महाराज म्हणतात पुढे की साधे सहज ताजे पावण तेची असे सात्विक अन्न, नाना विकृतीचे मिष्टान्न ते सात्विक नव्हे. नियमित सात्विक अन्नची खावे, साधे ताजे भाजीपाले बरवे, दूध दही आपुल्या परी सेवावे, भोजन करावे औषधची. सर्व भोजनी उत्तम भोजन, ज्यात गोघृत दुग्ध तक्रपान, समजावे अमृताचे सेवन शरीरासाठी. महाराज म्हणतात की सात्विक अन्न म्हणजे काय? तर दूध, गोघृत, भाजीपाला, त्यानंतर जे ताजे अन्न असतात ते, हे सगळे हे सात्विक अन्न आहे, हे अमृताप्रमाणे आहे, याचे आपण नियमित सेवन केले पाहिजे. याच्यामुळे आपल्या शरीरातील धातूचं पोषण होतं, शरीर सुदृढ होतं आणि आपलं मन सुद्धा सुदृढ होतं. त्याच्यामुळे आपण अशा सात्विक अन्नच आपण प्राशन केलं पाहिजे, याच अन्नाचं आपण सेवन केलं पाहिजे. त्याच्यामुळे आपलं आरोग्य आपलं वाढतं, आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते, आपला आहार व्यवस्थित पचतो, आणि त्यामुळे आपण हे असं घेतलं पाहिजे, असं सात्विक अन्न घेतलं पाहिजे, आपली दिनचर्या आदर्श असली पाहिजे, तेव्हाच आपलं आरोग्य सुदृढ राहतं. मात्र आपण करतो काय, तर आपण आपल्या इंद्रियाच्या स्वाधीन जातो आणि आपण काय करतो, तर पुढे महाराज म्हणतात की स्वादासाठी भोजन करती, नको असले तरी पोटात कोंबती, मग बिमारी घेऊन उठती, कॉलरा अपचन संग्रहणी. आपण काय करतो, तर स्वादासाठी भोजन करतो. महाराज एका भजनामध्ये म्हणतात की संत सांगत ते ऐकत नाही, इंद्रियांचे ऐकतो. आपण आपल्या जिभेच्या लालसेपोटी, आपल्याला नसते भूक तरी सुद्धा आपण केवळ लालसेपोटी ते खातो, आणि मग आपल्याला कॉलरा, अपचन, संग्रहणी असे विविध व्याधी आपण सुरुवात करतो. प्रत्येक व्याधीचा मूळ आहे अशुद्ध आहार विहार करणे. अशुद्ध आहार विहार सेवन हाच प्रत्येक व्याधीचा मूळ आहे. जोपर्यंत आपली पचनशक्ती व्यवस्थित आहे तोपर्यंत आपल्याला एकही आजार होत नाही. त्याच्यामुळे आपण हे सर्व आपल्या जिभेच्या लालसेपोटी करतो आणि त्याच्यामुळे मग सर्व रोग होतात आणि आपलं आरोग्य नष्ट होतं आणि आपल्याला रोग रूप फळ आपल्या पदरी पडतं. आपल्या घरी कसं असतं की आईने आज पुरणपोळीचा बेत केला म्हटलं की आपली जीभ लुसलुसते, आणि मग पुरणपोळीच्या नादाने आपल्याला भूक असो की नसो आपण ते खाऊन घेतो. आणि त्यामुळे मग तुम्ही एक स्वतःवर म्हणजे निरीक्षण करा की ज्या दिवशी तुम्ही खूप जास्त गोड तुमचं खाणं झालं किंवा घरी काहीतरी पाहुणचार आहे, काहीतरी सण आहे, त्या दिवशी हमखास आपलं पोट बिघडतं, हमखास आपल्याला मलावष्टंभ होतो, हमखास आपल्याला अजीर्ण होतं, आपल्याला अस्वस्थता होते. इथून आपण लक्षात घेऊ शकतो की आहाराचं महत्व किती असते, आणि त्या आहारावरूनच सर्व रोगांची सुरुवात होत असते. सर्व रोगांचं मूळ या आहारावरच ठरलेलं असते. त्याच्यामुळे सर्वांनी आपल्या आहाराचं, आपल्या विहाराचं, त्याचप्रमाणे आपल्या अग्नीचं मात्रावत असंच भोजन केलं पाहिजे. त्याचप्रमाणे सात्विक अशी दिनचर्याचं पालन केलं पाहिजे. तरच आपल्याला शुद्ध असं निरोगी आयुष्य जगता येईल. मग महाराज शेवटी म्हणतात की निरोगी आयुष्य लाभेल बहुत, अल्प मृत्यू अथवा रोगांची साथ, हे पाऊल न ठेवतील गावात तुकड्या म्हणे.
महाराज काय म्हणतात की जेव्हा आपण हे सर्व नियमांचं पालन करू, हे सर्व काही व्यवस्थित करू, तेव्हा आपल्या गावामध्ये रोग पाऊल ठेवणारच नाही. कसला करोना, कसला प्लुटो, कसलं काय, कोणतंच व्हायरस येत नाही आणि काहीच नाही. जर आपली रोगप्रतिकार शक्ती योग्य असेल तर आपल्याला कोणताही रोग होऊ शकत नाही. मग हे रोग प्रतिकार चांगले ठेवणं हे सर्व आपल्या हातात आहे. आपण आतापर्यंत बघितलं की सगळं काही फक्त आणि फक्त आपल्या हातात आहे. जर आपण आपला आहार विहार, आपली दिनचर्या जर आपण व्यवस्थित ठेवली तर आपल्याला कोणताही रोग होत नाही. आणि त्यामुळे महाराजांनी या अध्यायामध्ये या दिनचर्येचं, भोजन कसं करावं, भोजन कसं करू नये, या सर्वांचं विवेचन इथे केलेलं आहे. आपल्या आयुष्यामध्ये सर्वात महत्वाचं असतं आपलं आरोग्य लाभणं, आपलं आरोग्य जपणं. त्याच्यामुळे सर्वांनी आपलं आरोग्य जपावं, आपल्या आरोग्याचं भान ठेवावं. आजच्या या महामारीमध्ये सर्वांना कळलेलंच आहे की आपलं आरोग्य किती महत्वाचं असतं. त्याच्यामुळे या आरोग्याकडे सर्वांनी लक्ष द्यावं, हीच माझी सुद्धा विनंती आणि हेच या अध्यायामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. शेवटी जाता जाता मला एक सांगावंसं वाटतं की आपण सर्वांनी मिळून, आता जे कोणी लोक ऐकत आहे, जे श्रोते वर्ग आहे, त्यापैकी सर्वांनी मिळून आपण एक उपक्रम करूया की आपण फक्त 15 दिवसांसाठी हा एक उपक्रम करूया की यामध्ये आपण 15 दिवस आतापर्यंत जे काही सांगितलेलं सात्विक दिनचर्या, जे काही आहार विहार आहे, जे काही आपल्या अग्नीचा विचार करून, त्यानंतर आपली खरी भूक कोणती, खोटी भूक कोणती, या सर्वांचं स्वतःचं आधी आपण स्वतः निरीक्षण करावं की आपला अग्नी कोणता आहे, काय आहे, आणि मात्रावत असं आपण अन्न सेवन करायचं आणि त्याचबरोबर दिनचर्येचे सर्व नियमांचं पालन करायचं. हे केवळ तुम्ही 15 दिवस करा. आजचा काळ कसा आहे ना की आज एक्सपेरिमेंट बोलतो, म्हणजे आपण प्रयोगाशिवाय कोणतीही गोष्ट साध्य करू शकत नाही किंवा त्या गोष्टीवर लोक विश्वास ठेवत नाही. त्याच्यामुळे आपणच आता हा प्रयोग करूया की आपण स्वतःवर स्वतःचा प्रयोग करूया आणि ते सिद्ध झालं की मग लोक सुद्धा ठामपणे ते ऐकतील. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की ऐकणाऱ्यापैकी 100 पैकी जर 20 जणांनी जरी हे सुरू केलं किंवा हे तुम्ही खरंच करून बघितलं, तुम्हाला तुमच्या शारीरिक तसेच मनातला आमूलाग्र असा बदल तुम्हाला कळेल की किती बदल होतो. तुम्ही हे साधं फक्त 1 हप्ता जरी केलं ना नित्य नियमाने, तर त्याचा खूप मोठा बदल आपल्या शरीरावर घडतो. त्याच्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही खरंच करावं आणि यापैकी किमान 20-30 जणांनी जरी हे खरंच जर केलं तर माझ्या या व्याख्यानाचं सार्थक झालं असं मला वाटेल. त्याच्यामुळे खरंच हे तुम्ही करा, करून बघा. मी स्वतः करते आणि म्हणूनच मी इतक्या ठामपणे बोलू शकते. आणि आजपर्यंत झालेले जे सगळे थोर महापुरुष आहेत, ते सगळ्यांनी हे सगळं पालन केलेलं आहे नित्य नियमाने आणि म्हणूनच ते थोर झालेले आहे. म्हणूनच त्यांचं आरोग्य सुदृढ आहे. आणि त्यामुळे हे सगळं तुम्ही सुद्धा करावं असंच महाराजांना इथे सांगायचं होतं. या अध्यायामध्ये महाराजांना त्याच आरोग्याबद्दलची कळकळाची विनंती, ते कळकळ महाराजांना ती सांगायची होती की तुम्ही आरोग्य कसं जपलं पाहिजे, कोणत्या तत्वांचं पालन केलं पाहिजे. हाच संदेश मला आपल्या सर्वांपर्यंत पोहोचायचा होता. मला आज इथे संधी दिली सहाय्यक कृषी अधिकारी या फेसबुक पेजचे मुख्य ऍडमिन मनोज दादा गायधणे सर, तसेच त्यांचा संपूर्ण संच, तसेच सर्व ज्येष्ठ मंडळी, सर्व गुरुजन मंडळी, या सर्वांनी मला एक संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. त्याचप्रमाणे राजदादा, माझे भाऊ राजदादा, तसेच संकेत दादा काळे, त्यानंतर माझ्यावर विश्वास ठेवणारे असे सगळे माझे आई वडील, माझी ताई, या सर्वांचं मी मनःपूर्वक आभार मानते. या सर्वांनी मला एक मोलाची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानते. सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानते आणि मी तुमच्या विश्वासाला सार्थ ठरली असेल, एवढं मी साधं ठरलीच असेल असं मला वाटतं. आणि माझा हा पहिल्यांदाच मी बोलण्याचा प्रयत्न केलाय, त्याच्यामुळे माझ्या बोलण्यामध्ये जर काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा करावी. आपली एक लहान मुलगी, आपली एक बहीण म्हणून आपला क्षमा करावी, एवढीच मी विनंती करते. आणि शेवटी जाता जाता एक म्हणते की तन मन धन से सदा सुखी हो, भारत देश हमारा, भारत देश हमारा. धन्यवाद. जय गुरु. धन्यवाद कोकणी संस्कृतीताई. आपण अतिशय मुलाचं आणि छान मार्ग, छान निरूपण 14व्या अध्याय ग्राम आरोग्य, त्यामुळे ग्राम आपली आरोग्य नव्हे तर
त्यांचं आरोग्य आणि आरोग्य हे चांगलं मन देईल, चांगलं मन हे चांगलं त्याला प्रदान करेल, चांगल्या मोठं संदेश आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून साध्य झालेला आहे. त्याबद्दल आपल्या अतिशय सुंदर असं निरूपण चौदावा अध्यायाचं चांगलं निरूपण आपण केलं, त्याबद्दल आपले आभार. आणि पुन्हा एक सांगू इच्छितो की आमच्या ग्रुपचे जे सहाय्यक फेसबुक पेजचे मुख्य प्रवर्तक सुखदेवजी दुधाडे साहेब आहेत आणि आमच्या त्या रथाचे दुसरे चालक म्हणजे प्रदीपजी भोर साहेब आहेत आणि आम्ही सगळी मंडळी एक टीम म्हणून काम करत असतो. तर त्या सर्वांचेही मी इथे आभार मानतो. त्याच प्रकारे राजदादा घुमणार ते सुद्धा आपल्या इथे आलेले आहेत आणि परत आपल्या ताई सुद्धा आलेल्या दिसत आहेत आणि जी जी मंडळी इथे उपस्थित होती जी आम्हाला ऐकत होती आणि ऐकून ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ ती घेणार आहे, तर त्या सर्वांचेही मी इथे आभार मानतो. आणि एक विनंती करतो की अशाच पद्धतीचे चांगले चांगले कार्यक्रम आपल्या या चॅनलवरती येत असतात, तर फार्मबुक चॅनलला आपण सबस्क्राईब करावं आणि सहाय्यक कृषी अधिकारी फेसबुक पेजला फॉलो करावं, जेणेकरून आपल्याला कृषी विषयक माहिती आणि ग्रामगीतेतील आणखी पुढील अध्याय आपल्याला ऐकवास मिळणार आहे. धन्यवाद.